पाठीमागून रिझल्ट काढले आपण. असं आहे का? हा, मग तुमचाच फोन आला नाही मला. मी वाट बघतोय म्हणून काल मेसेज केलता. म्हणलं आता फोन हा लावूया आज. हा हा हा. चालू आहे ते. हा, रिझल्ट कसं आहे कसं चांगल्यापैकी. रिझल्ट काय दूध फॅट हो, खाण्यापिण्यामध्ये सगळ्या किती बाबतीत किती काय फरक आहे ना. वाढलं? किती वाढलं काय? दूध वगैरे पण वाढलं आणि खाण्यापिण्यात पण फरक पडला ना. बर बर बर. हं. काय किती दिवस झालं वेदशक्ती वापरताय? तिला जवळपास 15 दिवस होऊ लागले. 15 म्हणजे मला वाटतं 3 का 4 तारखेला सुरू केला असशीला. हो हो हो. बरोबर का? मग तुम्हाला ऑर्डर पोहोचली असेल एक 28 डिसेंबरच्या आसपास. हो हो. बरं बरं. किती लिटर दूध वाढलंय काय? पूर्ण दुधामध्ये 10 ते 15 लिटर दूध वाढलं आपलं. किती जनावरांना वापरलाय? 3 जनावरांना वाढ. 3 जनावरांमध्ये 10 लिटर दूध वाढले. हो हो हो. कारण की वा वा. जास्त. हं, हं. बर. किती होतं आधी किती लिटर होतं? अगोदर 3 जनावर मिळून ते 24 ते 25 लिटर निघत होतं. बर. आता किती गेले? 33 34. हा, 33, 34, 35 वा वा. वातावरण. हो बरोबर. हो हो हो. बरोबर. तेच. नाही मी सांगतोय. हा, तुम्हाला बरोबर आहे. रिझल्ट पण चांगला आलाय बरोबर का? हो आता हो. एक गोष्ट करायची, एक सिस्टीम बसवायची आहे गोठ्यावरती. सिस्टीम सिस्टीम. काय? सिस्टीम थोडक्यात म्हणजे वेदशक्ती आता सुरू करतोय आपण बरोबर का? हो मग हो हे हो. तुमची जनावरं किती आहेत? वासरांना आता वासरांमध्ये तुम्ही रिझल्ट घेतला नाही अजून. हा? नाही अजून नाही. वासरू जर असतील तर त्यांना पण द्यायचं. त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये वजन वाढीमध्ये पण रिझल्ट भेटतो साहेब याचा. असं आहे का? तुम्ही ते पॅम्पलेट वाचलं का नाही माहित नाही, पण त्याच्यामध्ये सगळे फायदे हुबेहूब जसे फायदे आहेत तसे फायदे लिहिलेले आहेत. हो हो. तुम्ही ते फायदे एकदा वाचा. त्या पद्धतीने तुम्हाला सुधार दिसलाय का? म्हणजे असं ते. आपल्याला रिझल्ट आलाय तो खूप चांगला अप्रतिम रिझल्ट आलेला आहे साहेब. हो हो. या पद्धतीनं. बरं आपण ठीक आहे. आता बाकीची जनावरं किती आहेत तुमची टोटल काय? म्हणजे टोटल जनावर माझ्याकडे छोटे मोठे 35 आहे. 35 आहेत. हो हो. वा 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 वा. बरं ठीक आहे. म्हणजे 10 लिटर म्हणजे साधारणतः 10 तरी 30 दिवसाचं 300 महिन्याचं 3 तरी 9,000 महिन्याचं प्रॉफिट. हो. आणि खर्च किती केलाय तुम्ही? म्हणजे त्याच्यात 35 जनावरांमध्ये दुधाची कसे आहे दादा, हा. त्याच्यामध्ये दुधाचे फक्त 15 जनावर आहे. बरं. बाकीचे कसे आता ते अगोदर म्हशी वगैरे होत्या ना, त्याचे छोटे मोठे होय. वासरं पाळल्या झाल्या आहे. बरं बरं. आता गणतीला इतके आहे ते. कामाचे 15 त्याच्यामध्ये. नाही नाही असू दे की मला काय सांगायचं आहे आता 3 जनावराचा तुमचा महिन्याचा प्रॉफिट आहे तो 9,000 झालाय. हो हा हो. ऍव्हरेजली हो. काढलाय मी बरोबर. हा 3 हा. जनावरचा 10 लिटरनं काढलेला आहे मी. बरोबर का? हो हो. बरोबर आहे ना. हा. आता खर्च तुम्ही किती केला? 3 बाटल्यांचा खर्च किती आला तुम्हाला? 1,050 रुपये झाले यातले. 1,080 रुपये झालेला आहे बरोबर. हा, 80 का 50. गुळाचं एक 300-400 रुपये झाला असतील. 300 रुपये हो हो. बरोबर. 500 रुपये. हा. साधारणतः 1,400 रुपये घालून आपण साधारणतः 10 लिटर दूध वाढ केलेली आहे बरोबर. रिझल्ट अप्रतिम आलेले आहेत. फक्त मला काय सांगायचं आहे बाकीच्या जनावरांना जे कॅल्शियम आणि मिनरल वापरताय का नाही हो हो. संपला असेल तर बंद करा. असं आहे का? आणि एक एक स्टेपनं जावा. आता तुमच्याकडे एक तर ड्रम पाहिजे पाण्याचा मोठा सगळ्या जनावरांना हो. आपल्याला वापरायचं झालं तर. बरोबर. बरोबर आहे का? मग ती सिस्टीम हो. बसवावी लागेल. तुमची जनावरं किती आहेत? तुम्हाला महिन्याला कॉस्टिंग किती जाणार आहे साधारणतः आपलं? हे मी तुम्हाला कॅल्क्युलेशन आता इथून पुढे कॅल्क्युलेशन बेस खेळा साहेब. हे नुसतं घेतलं आणि वापरलं असं करू नका बरं का. नाही. आता आता मी जे कॅल्क्युलेशन सांगितलं ते बरोबर आहे का? 9,000 महिन्याचा जो प्रॉफिट येणार आहे तुम्हाला त्याच्यातून 1,400 रुपये खर्च. हो बरोबर. बरोबर आहे का? ही सिस्टीम आता साधारणतः तुमचा 700% प्रॉफिट आहे खर्चाच्या. हा. आहे का? बरोबर आहे का? 1,400 रुपये 1,400 भागिले 1,000चं तुम्हाला 9,000 थोडक्यात. म्हणजे 70-80% तुम्हाला वाढ आहे. बरोबर. बरोबर त्याच्यापेक्षा. ह्याच पद्धतीनं बाकीच्या जनावरांना पण आपण रिझल्ट काढायचे आहेत. हा. बरोबर का? त्याच पद्धतीने येईल ना तो. हा. तर मला तुमचं म्हणजे आता बाकीच्या जनावरांना वापरायला सुरू करणार आहे की कसं करणार आहे? हो करायचं आहे ना सुरुवात. आता यांची पूर्ण डोस झाला का हा. मग बाकीच्यांना पण ट्राय करून आपण. हा नाही बॅरेल जर अवेलेबल असेल की नाही तर तुम्ही बाकीच्यांना आता कसं आहे वेळ घालवू नका. एक गोष्ट घ्या दूध धंदा हा असा आहे तुम्ही आज इम्प्लिमेंटेशन केला का नाही तुम्हाला दुसऱ्या दिवशी लगेच रिझल्ट आहे. सेम आता जसं तुम्ही केला तुम्ही त्या दिवशी ऑर्डर करायला पण शेतकरी कसं तुम्ही लगेच पेमेंट केला काय 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 शेतकरी आजचं उद्याचं परवावर नेतात. रिझल्ट भेटला की तुम्हाला परत काही चिंता करायची गरज नाही आणि आपण रिझल्टमध्ये खेळतोय. काम करतोय म्हणत नाही मी खेळतोय रिझल्टमध्ये का तर आपला एक पण रिझल्ट असा नाही की रिझल्ट आला नाही म्हणून साहेब एकाची कंप्लेंट आली आपल्याला. बरोबर आहे. ह्या गोष्टीनं आपण काम करतोय. हो ना. म्हणून म्हणतो. चालेल मग मला कळवा जर द्यायचं असेल तर मग हा मी उद्या परवा सोमवारीपर्यंत ऑर्डर तुम्हाला येऊन जाईल. बोलतो तुम्हाला. चालेल. ओके ठीक आहे. ठेवतो. ठीक.